काल मम्मी ऑफिसवरून आल्यावर एक गडबड झाली. मम्मीला अचानक कोर्टात साक्ष देण्यासाठी पुण्याला जायचे होते. पण त्याच दिवशी मला पण शाळेमध्ये एक महत्त्वाचा इव्हेंट होता, त्यामुळे मला शाळेत जाणं खूप गरजेचं होतं. म्हणून डॅडूने मला आजीकडे सोडलं आणि ते दोघं पुण्याला निघाले. बहुतेक पहिल्यांदाच मला सोडून इतक्या लांब ते जाणार होते, म्हणून डॅडूचं आणि मम्माचं पण मन करत नव्हतं मला सोडून जायला. सकाळी लवकर उठून निघालो पुण्याला जायला. पुण्याला जायचं म्हणजे गाडीत पेट्रोल, हवा सगळी चेक केलीच पाहिजे. सगळं चेक करून झाल्यानंतर आम्ही लागलो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला. मुंबईहून पुण्याला जायचं म्हणजे स्वर्गातूनच गाडी चालवल्यासारखे वाटते. मग खालापूरचा भरमसाठ टोल भरून आम्ही निघालो लोणावळ्याकडे. लोणावळ्याचं वातावरण तर एकच नंबर होतं. आणि त्यात बांधलेला मिसिंग लिंक नाही, कनेक्टिंग लिंक. मिसिंग लिंकचं नवीन नाव. कनेक्टिंग लिंकवरून जाणं म्हणजे फॉरेनमध्येच गाडी चालवल्यासारखा फील येतो. आम्ही पोहोचलो खेड कोर्टात, जिकडे पौर्णिमाची साक्ष होती. फायनली 3 तासाच्या प्रतीक्षेनंतर पौर्णिमा आली आणि आम्ही आता निघालो होतो आमच्या पुण्याच्या घराकडे. कारण पुण्याच्या घरात आमचं काही सामान होतं, ते आणायचं होतं आम्हाला मुंबईला. हे आहे आमचं पुण्याचं घर आणि ह्या आहेत आमच्या आई समान मावशी. अरे मी जेवण करून आलो तरी तुम्ही दोघे अजून गप्पाच मारताय का? आणि घराच्याच पाठीमागे आहे छत्रपती संभाजी महाराजांचा सगळ्यात मोठा पुतळा. मावशींशी गप्पा मारून झाल्यानंतर आम्ही निघालो होतो मुंबईकडे. पण पौर्णिमाला मध्येच आठवलं माहीचे कपडे घ्यायचेत, म्हणून आम्ही गेलो झुडिओमध्ये. झुडिओमध्ये ऑगस्ट मंथ सेल चालू असल्यामुळे खूप छान कपडे मिळाले आणि मग मी पण कपडे घेतले. मग पौर्णिमा कशी मागे राहील, म्हणून आम्ही कपडे घेऊन निघालो आता मुंबईकडे. मुंबईकडे येताना खोपोलीचं वातावरण आणि गरम गरम चहाची काही मजाच वेगळी होती. चहा पिऊन आम्ही आता जातो घरी. पण माहीचा नक्की इव्हेंट काय होता, चला तर मग बघूया. तर माहीच्या स्कूलमध्ये आज होता ग्रीन डे आणि ग्रीन डे असल्यामुळे त्यांना लावायचं होतं एक झाड. स्कूल टीचरनी माहीने लावलेल्या झाडांची केअर करण्यासाठी माहीला तेच झाड 10 दिवस घरी दिले. त्या प्लांटला 10 दिवस पाणी घालून त्याची केअर करायची आहे. चला तर मग बघूया माही करते की नाही ते.